मित्रांनो, नेहमीच्याच वापरातली आगपेटी, त्याचीच अनेक नावं जसे काडीपेटी, अंगार डब्बी, इंग्लिशमध्ये मॅच बॉक्स आपण सगळेच वापरतो आणि आपण ते फेकूनही देतो वापर झाल्यानंतर. परंतु आज मी महाराष्ट्रातील असे एक मॅच बॉक्स कलेक्टर तुम्हाला दाखवणार आहेत, त्यांच्याकडे 2000 पेक्षा जास्त काडीपेट्यांच्या छापांचे कलेक्शन आहे. चला तर मग भेटूया अशा एक छंदवेड्या व्यक्तीला. महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण कारंजा लाड, ज्या ठिकाणी राहतात सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीमान राजकुमार शांतिकुमार देऊळगावकर, एक ध्येयवेडे असामान्य व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे आहे 2000 पेक्षा जास्त काडीपेट्यांच्या छापांचा संग्रह. बालपण म्हणजे खेळण्याचा, बागडण्याचा, मौजमस्तीचा असा सुवर्ण काळ. याच काळात आवडीचे रूपांतर कधी छंदामध्ये होते हे कळत सुद्धा नाही. असेच एका खेळाचे रूपांतर आवडीत आणि नंतर छंदामध्ये कधी झाले हे राजकुमारजी यांना सुद्धा कळले नाही. छोट्या गोलामध्ये आगपेट्यांचा खच रचून नंतर त्याला गोट्याने मारायचे आणि त्यानंतर जितक्या त्या गोलाच्या बाहेर गेल्या तितक्या त्या व्यक्तीच्या. मग त्यामध्ये चढाओढ लागायची की माझ्याकडे इतक्या आगपेट्यांचे छाप जमा झालेत. त्यातूनच मग या छंदवेड्या व्यक्तीला छाप जमा करायची कल्पना आली आणि त्यानंतर सुरू झाला हा प्रवास. लहानपणी आम्ही मित्र अनेक गेम खेळायचो. त्या गेमपैकी एक गेम होता आगपेटीचे छाप. हे आगपेटीचे छाप म्हणजे आम्ही नोटा म्हणून खेळायचो. हा गेम तुम्हाला कसा खेळला जातो हे दाखवलंच आहे. आणि त्या गेममध्ये मग ज्या नोटा जिंकल्या जायच्या त्याचा आम्ही संग्रह करायचो. हे खेळ खेळता अशा अनेक प्रकारच्या छाप आम्हाला भेटायला लागले आणि मग रस्त्यावरचे, कुठे गावाला गेलो तिथे, कुठे मंदिरात गेलो तिथे जे सापडल ते छाप आम्ही जमा करण्याचा सपाटा लावला आणि तो छंद हळूहळू वाढत. हे शुभचिन्हे, देवांचे चित्र असलेले, प्रकाशाची साधने, नट व नटी, लहान मुलांचे छाप, वाद्याचे छाप, फुले, विविध वस्तू, पक्षी, ऑलिम्पिक गेम्स, राजकीय पक्षांची चिन्हे, जहाज, नंबर, वाहने, प्राणी. हा संपूर्ण ठेवा बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा व लॉंग व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.